आपण कीटो इनॉल टॉटोमेरिझम पाहत होतो ऍसिटो ऍसिटिक इस्टरचं. ठीक आहे. कीटो इनॉल टॉटोमेरिझम म्हणजे काय? कीटो फॉर्म अँड इनॉल फॉर्म्स दे आर रॅपिडली इंटरकन्व्हर्टिंग ड्यू टू 1,3 मायग्रेशन ऑफ ए प्रोटॉन फ्रॉम वन ॲटम टू अदर ॲटम विदिन द मॉलिक्यूल. याचा अर्थ असा की समजा आता हा आपल्याला माहिती आहे की ऍसिटो ऍसिटिक इस्टरचा फॉर्म्युला आहे CS3 C डबल बॉन्ड O CH2 CS3 C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O O C2H5. ठीक आहे. तर इथे कीटो ग्रुप आहे. ठीक आहे. CS3 ऍसिटो ग्रुप हा झाला, ऍसिटो ग्रुप हा झाला. ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे CS3 C डबल बॉन्ड O OH. ठीक आहे. CS3 C डबल बॉन्ड O OH हा झाला ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला. तर ऍसिटिक ऍसिड मधला जो OH चा जो हायड्रोजन आहे इट इज रिप्लेस्ड बाय इथिल ग्रुप. नाउ इट बिकम्स ईस्टर. हा ईस्टर झाला. आणि ऍसिटिक ऍसिड मधला जो मिथिल ग्रुप आहे त्या मिथिल ग्रुप मधला एक हायड्रोजन काढून त्याच्या ठिकाणी ऍसिटो ग्रुप लावला. CS3 C डबल बॉन्ड O म्हणजे ऍसिटो ग्रुप. मग याचं नाव झालं ऍसिटो ऍसिटिक इस्टर. ठीक आहे. तर हे झालं ऍसिटो ऍसिटिक इस्टर. ऍसिटो ऍसिटिक इस्टर मध्ये हा जो C डबल बॉन्ड O आहे आपल्याला माहित आहे C डबल बॉन्ड O म्हणजे हा कीटो ग्रुप असतो है ना. C डबल बॉन्ड O दिस इज अ कीटो ग्रुप. तर म्हणून याला म्हणतात कीटो फॉर्म. ठीक आहे. आता याचा इनॉल फॉर्म तयार करायचा राहिला. इनॉल म्हणजे काय? इन म्हणजे डबल बॉन्ड, ऑल म्हणजे अल्कोहल. ठीक आहे. याला इनॉल फॉर्म तयार करायचा राहिला. काय करायचं? याच्या साईडचा C डबल बॉन्ड O जो ग्रुप आहे C डबल बॉन्ड O जो ग्रुप आहे याच्या साईडचा ऍडजस्टंट कार्बन ऍटमला लागलेला जो हायड्रोजन ऍटम आहे याच्या साईडचा म्हणजे ऍडजस्टंट कार्बन ऍटमला लागलेला जो हायड्रोजन ऍटम आहे त्या हायड्रोजनला कुठे ट्रान्सफर करायचं? ऑक्सिजन वरती ट्रान्सफर करायचं. या हायड्रोजनला ऑक्सिजन वरती ट्रान्सफर करायचं. ठीक आहे. आणि हा जो बॉन्ड आहे डबल बॉन्ड हा डबल बॉन्ड या दोन कार्बनच्या मध्ये आणायचा. इकडला सुद्धा हायड्रोजन आपल्याला इकडे ट्रान्सफर करता येतो. ठीक आहे. पण आपण इकडे याचा हा हायड्रोजन ट्रान्सफर करतोय याच्यामध्ये. ठीक आहे. कारण हा जास्त ऍसिडिक आहे. हे हायड्रोजन जास्त ऍसिडिक असल्यामुळे तर हा हायड्रोजन कुठे लावणार आपण? या ऑक्सिजनला लावायचा. ऍडजस्टंट कार्बन ऍटम वरचा हायड्रोजन ऑक्सिजन वरती लावा आणि ऑक्सिजन आणि कार्बन मधला जो डबल बॉन्ड आहे तो या दोन कार्बन ऍटमच्या मध्ये शिफ्ट करा. म्हणजे कसं झालं ते? CS3 जशाने तसा लिहिला आपण COH. ठीक आहे. COH इथे आला, COH आला इथे, बरोबर आहे. आता कार्बन डबल बॉन्ड आला इथे है ना. कार्बन डबल बॉन्ड इथे एकच हायड्रोजन राहिला, हा एकच हायड्रोजन राहिला. हा हायड्रोजन इकडे ट्रान्सफर केला आपण. ठीक आहे. CH C डबल बॉन्ड बाकीचं जशाने तसं. तर इथे काय झाला? इन तयार झाला. इन म्हणजे डबल बॉन्ड आणि ऑल म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोल तयार झाला. म्हणून याला म्हणतो आपण इनॉल फॉर्म. ठीक आहे. तर ऍसिटो ऍसिटिक इस्टर मध्ये कीटो फॉर्मचं जे एक्झिस्टन्स आहे ते आहे 92.5%. 92.5% कीटो फॉर्मचं एक्झिस्टन्स असतं आणि 7.5% इनॉल फॉर्मचं एक्झिस्टन्स असतं. ठीक आहे. म्हणजे एखादं ऍसिटो ऍसिटिक इस्टर समजा एखाद्या बॉटलमध्ये आहे तर त्या बॉटलमध्ये त्याचा जो कीटो फॉर्म आहे, कीटो फॉर्म किती पर्सेंट आहे? 92.5% कीटो फॉर्म असतो त्याच्यामध्ये आणि 7.5% इनॉल फॉर्म असतो. ठीक आहे. सो मग हे जे दोन फॉर्म असतात हे इंटर कन्वर्ट होत असतात एकामेका. हा फॉर्म याच्यात चेंज होतो, हा फॉर्म याच्यात चेंज होतो, हे प्रोसेस चालू असते. ठीक आहे. तर याला म्हणतो आपण कीटो इनॉल टॉटोमेरिझम. ठीक आहे. याला म्हणतो आपण कीटो इनॉल टॉटोमेरिझम. ठीक आहे. आता हे टॉटोमेरिझम होते, दिस टाइप ऑफ टॉटोमेरिझम टेक्स प्लेस इन ऍसिटो ऍसिटिक इस्टर. याचे काही इव्हिडन्सेस आहेत. ठीक आहे. इव्हिडन्सेस म्हणजे पुरावा लागते आपल्याला. पुरावा कोणता आहे? तर हे हा पुरावा आहे. देर आर सम इव्हिडन्सेस. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की C डबल बॉन्ड ओच्या जर रिॲक्शन हा दाखवत असेल, C डबल बॉन्ड ओच्या जर रिॲक्शन हा कंपाऊंड दाखवत असेल तर आपण काय म्हणू की देअर इज अ प्रेझेन्स ऑफ कीटो ग्रुप. ठीक आहे. आणि OH ग्रुपच्या ज्या रिॲक्शन्स आहेत ते जर हा कंपाऊंड दाखवत असेल तर आपण काय म्हणू की त्याचे OH ग्रुप सुद्धा आहे. ठीक आहे. तर मग इव्हिडन्सेस इन फेवर ऑफ कीटो फॉर्म. कीटो फॉर्मच्या फेवर मधले इव्हिडन्सेस कोणते आहे? याची रिॲक्शन समजा आपण HCN सोबत केली, HCN सोबत जर रिॲक्शन केली तर आपल्याला माहिती आहे कीटो फॉर्मचं किंवा अल्डिहाइड किंवा कीटोनची रिॲक्शन जेव्हा आपण
HCN सोबत करतो तेव्हा सायनोहायड्रीन आपल्याला मिळते. ठीक आहे, म्हणजेच व्हेन वी ऍड और व्हेन वी ट्रीट दिस कंपाऊंड विथ HCN इट फॉर्म्स सायनोहायड्रीन. सायनोहायड्रीन म्हणजे काय, वरती H लागतो, सी डबल बॉन्ड O वरती रिएक्शन होते, ऑक्सिजनला H लागतो आणि कार्बनला CN लागतो. ठीक आहे, या पद्धतीचं सायनोहायड्रीन तयार होतं. व्हॉट दिस इंडिकेट्स, the formation of cyanohydrine with HCN by this compound, it indicates that there is a presence of carbonyl group. ओके, नंतर आपण याची रिएक्शन जेव्हा हायड्रॉक्झिलॅमाइन सोबत करतो, हायड्रॉक्झिलॅमाइनची रिएक्शन फॉर्म्युला काय आहे, H2NOH म्हणजे NH2OH हा जो फॉर्म्युला आहे हा हायड्रॉक्झिलॅमाइनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर हायड्रॉक्झिलॅमाइन सोबत जेव्हा आपण याची रिएक्शन करतो या कंपाऊंडची, तेव्हा आपल्याला ऑक्झाईड मिळतो, म्हणजे ऑक्सिजन निघून जातो आणि तिथे NOH हा लागतो, त्याला म्हणतात ऑक्झाईड. ओके, ऑक्झाईड मिळतो या कंपाऊंड सोबत हायड्रॉक्झिलॅमाइनची रिएक्शन केल्यानंतर. याचा अर्थ काय की देअर इज अ प्रेझेन्स ऑफ C डबल बॉन्ड O. ओके, ह्या ज्या रिएक्शन आहे दॅट इज फॉर्मेशन ऑफ सायनोहायड्रीन अँड फॉर्मेशन ऑफ ऑक्झाईड with HCN and hydroxylamine respectively, it indicates that this compound contains keto group. Okay, so these are the evidences for the keto group. आता आपण evidences in favor of enol form पाहू. इनॉल फॉर्म म्हणजे OH आणि डबल बॉन्ड आहे, याच्यासाठी काय इनॉल फॉर्म आहे, म्हणजे कोणत्या रिएक्शन OH ग्रुपच्या देतो, हा जर OH ग्रुपच्या रिएक्शन देत असेल तर आपण म्हणू की त्याच्यात OH ग्रुप सुद्धा आहे. So there are some reaction which suggest the presence of OH group as in enol form. This compound, that is acetoacetic ester, on reaction with sodium, it forms a sodium derivative. म्हणजे OH ग्रुप जर असेल तर हायड्रोजन रिप्लेस करतो, म्हणजे त्याची रिएक्शन समजा सोडियम सोबत केली तर हायड्रोजन गेट्स रिप्लेस बाय Na and we get a sodium derivative. So we get a sodium derivative. It indicates that there is a presence of OH in acetoacetic ester. Now when we treat acetoacetic ester with PCl5 सोबत जेव्हा आपण acetoacetic ester ची रिएक्शन करतो तेव्हा OH gets replaced by Cl. Okay, OH gets replaced by Cl, that is we get a chloro derivative. What this indicates? This indicates that there is a presence of OH group in this compound. When we treat Br2 with this acetoacetic ester, then we know that Br2 it undergoes addition reaction across double bond. Now if there is a double bond, therefore it undergoes addition reaction, म्हणजे एका कार्बनला Br लागतो, दुसऱ्या कार्बनला Br लागतो, एका कार्बनला Br, दुसऱ्या कार्बनला Br. What this indicates? This indicates double bond in this compound. Okay, carbon carbon double bond in this compound. So these reactions, these are the evidences, these two reactions, these are the evidences for carbonyl group, and these three reactions, these are the evidences for OH group and double bond in this acetoacetic ester. Okay, and therefore we can say that acetoacetic ester, it exists in ketoenol form. Okay, now slide change झाली नाही सर. नाही झाली का? आता वन फॉर्मेशन ऑफ वगैरे आलं का, रिएक्शन्स ऑफ acetoacetic ester आलं ना. हो सर. हो सर. रिएक्शन्स ऑफ acetoacetic ester. रिएक्शन पाहू आपण acetoacetic एस्टरच्या. फॉर्मेशन ऑफ सोडियम अँड अल्काइल डेरिव्हेटिव्स. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जो ग्रुप इट इज अ रिएक्टिव्ह मिथिलीन कंपाऊंड, बरोबर आहे. रिएक्टिव्ह मिथिलीन कंपाऊंड म्हणजे काय, ज्या कंपाऊंड मध्ये CH2 ग्रुप, मिथिलीन ग्रुप, दिस इज अ CH2 ग्रुप मीन्स मिथिलीन ग्रुप, it is sandwiched or it is present in between the two electron withdrawing group. दोन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपच्या मध्ये जर मिथिलीन ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला म्हणतो आपण रिएक्टिव्ह मिथिलीन ग्रुप. आता रिएक्टिव्ह मिथिलीन ग्रुपचा अर्थ काय आहे, रिएक्टिव्ह मिथिलीन ग्रुपचा अर्थ असा आहे की या कार्बन म्हणजे या मिथिलीन ग्रुपचे जे दोन हायड्रोजन आहे, these hydrogens are acidic in nature. Acidic in nature याचा अर्थ काय, these hydrogens can be easily lost as H+ ion. हे जे हायड्रोजन आयन्स आहे
CH2 ग्रुपचे ते इझिली आपल्याला काढता येतात, बाहेर काढता येतात आणि त्याच्या ठिकाणी दुसरा इलेक्ट्रोफाईल आपल्याला लावता येतो. ओके, पण दिस हॅपन्स इन द प्रेझेन्स ऑफ बेस. याच्यासाठी एक मामूली बेस लागतो. बेसच्या प्रेझेन्स मध्ये वी कॅन विड्रॉ or we can remove hydrogen atoms or protons from this CH2 group because these protons are more acidic. Okay, आता काय करू, ज्या काही रिएक्शन्स असतील याच्या ज्या काही रिएक्शन्स असतील त्या याच्या भोवती होणार. म्हणजे या दोन प्रोटॉन जे आहे, हे जे दोन प्रोटॉन CH2 चे आहे, हे दोन प्रोटॉन्स रिप्लेस होत जातील. रिप्लेस होत जातील म्हणजे पहिले आपण याला बेसच्या प्रेझेन्स मधून काढू, नंतर दुसरं काही लावायचं असेल ते लावू, नंतर दुसरा हायड्रोजन ॲटम काढू, मग त्याच्या ठिकाणी दुसरं काही लावायचं असेल तर लावू. या पद्धतीने याच्या रिएक्शन होतात. आता आपण पहिले पाहणार आहोत फॉर्मेशन ऑफ सोडियम अँड अल्काइल डेरिव्हेटिव्ह. नाव व्हेन, आता काय करायचं आपल्याला, पहिले अल्काइल डेरिव्हेटिव्ह तयार करायचा किंवा सोडियम डेरिव्हेटिव्ह तयार करायचा. तर याचं काय करायचं, याचा पहिले बेसच्या प्रेझेन्स मध्ये याची ट्रीटमेंट करा. दिस इज सोडियम इथॉक्साइड. सोडियम इथॉक्साइड, इट इज अ बेस. ओके, C2H5ONa, it is a base. Sodium ethoxide, it is a base. Here, ethoxide ion, हे जे ethoxide ion आहे, C2H5O-, it acts as a base, and Na plus ion, it is a counter ion. Okay, so when in presence of base, हे काय होईल, this hydrogen, it will be abstracted by C2H5O. C2H5O ने हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट केला, काय तयार झाला, C2H5OH तयार झाला. आणि या कार्बनवरती कोणता चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज आला. ठीक आहे, निगेटिव्ह चार्ज आला. आता हा जो सोडियम आयन आहे याच्यामधला जो उरला होता सोडियम आयन, तो कुठे चिपकेल, इथे चिपकेल. ठीक आहे, या CH ला हायड्रोजन गेला, हायड्रोजन यांनी ऍब्स्ट्रॅक्ट केला, C2H5O ने हायड्रोजन काढला आणि तिथे हायड्रोजनच्या ठिकाणी काय लागला, हा काउंटर आयन लागला, सोडियम. Now what is formed? Monosodium derivative is formed. Okay, monosodium derivative is formed. याला म्हणतो मोनोसोडियम डेरिव्हेटिव्ह. समजा दोन्ही हायड्रोजन आपण सोडियमनी रिप्लेस केले असते तर काय मिळालं असतं आपल्याला, डायसोडियम डेरिव्हेटिव्ह. तर दोन हायड्रोजन काढण्यासाठी हे किती मोल लागले असते आपल्याला, 2 मोल लागले असते. C2H5ONa प्लस जे आहे ONa, हे 2 मॉलिक्यूल लागले असते याला दोन्ही हायड्रोजन काढण्यासाठी. आपण एकच मोल यूज केला, therefore we have removed only one hydrogen and therefore it forms a monosodium derivative. Okay, now आता इथे अल्काइल ग्रुप लावायचा आहे आपल्याला, R लावायचा आहे. समजा इथे याच्या ठिकाणी आपल्याला R, आपला मेन उद्देश काय, इथे अल्काइल ग्रुप वगैरे लावणं हा आहे. आता अल्काइल ग्रुप लावायचा आहे आपल्याला, काय करायचं, अल्काइल हॅलाइडची रिएक्शन करायच्या सोबत. अल्काइल हॅलाइड म्हणजे मिथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड, प्रोपिल ब्रोमाइड, कोणताही अल्काइल हॅलाइडची रिएक्शन याच्यासोबत करायची. मग काय होईल, जो हॅलोजन आहे दॅट हॅलोजन विल कंबाईन विथ दिस Na. हॅलोजन जो आहे इट विल कंबाईन विथ दिस Na and R, it gets attached to this carbon atom. Okay, so what we get, R इथे अटॅच झाला, NaX बाहेर निघाला, इथून NaX बाहेर निघाला, NaX बाहेर निघाला आणि NaX बाहेर निघाला, and this R, that is alkyl group, gets attached to this carbon atom. Okay, now what is formed, मोनो अल्काइल डेरिव्हेटिव्ह. जसं आपण इथे मोनो सोडियम डेरिव्हेटिव्ह म्हटलं होतं, तसं इथे काय म्हणू आपण, मोनो म्हणजे एक अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस कंपाऊंड इज फॉर्म. ओके, आता आपल्याला पुन्हा लावायचा आहे R ग्रुप, तर पुन्हा काय करावं लागेल, पुन्हा हायड्रोजन काढावं लागेल, म्हणजे दुसरा मॉलिक्यूल घ्यायचा सोडियम इथॉक्साइडचा. ठीक आहे, पुन्हा हायड्रोजन काढला, पुन्हा इथे Na लागला, नंतर पुन्हा अल्किल हॅलाइडची रिएक्शन केली, मग दुसरा R, म्हणजे दुसरा सुद्धा R आपल्याला इथे लावता येतो. म्हणून दोन्ही एकाच एरो मध्ये रिएक्शन दाखवल्या. पहिली रिएक्शन आपण सोडियम इथॉक्साइड सोबत केली, त्याच्यामुळे काय झालं, दुसरा हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजन इट गेट्स रिप्लेस बाय Na, and then we have treat the alkyl halide with that compound, that Na will be replaced by R. So in this way we get a dialkyl derivative. या एरो मध्ये आपण दोन्ही रिएक्शन दाखवलेल्या आहेत. पहिली रिएक्शन विथ बेस टू फॉर्म अ सोडियम डेरिव्हेटिव्ह, and second reaction with alkyl halide to form a alkyl derivative. So in this way we can attach R, that is alkyl group, to this carbon. Okay, instead of by removing this
two hydrogen atom or protons of this carbon, we can attach alkyl group to this carbon. ओके, आता रिएक्टिव्ह मिथिलीन ग्रुपची हेच एक यूज हे आहे, म्हणजे फायदा आहे की वी कॅन प्रिपेअर अ नंबर ऑफ कंपाऊंड्स. ओके, वी कॅन प्रिपेअर अ नंबर ऑफ कंपाऊंड्स बाय युझिंग दिस रिएक्टिव्ह मिथिलीन कंपाऊंड. रिएक्टिव्ह मिथिलीन कंपाऊंडचा यूज करून आपण वेगवेगळे कंपाऊंड्स तयार करू शकतो. ठीक आहे, का बरं? कारण हे जे दोन हायड्रोजन्स असतात हे ऍसिडिक असतात. हे हायड्रोजन ऍसिडिक असल्याचा फायदा कोणता होतो की ते हायड्रोजन वी कॅन रिमूव्ह इझिली बाय युझिंग अ बेस अँड वी कॅन प्रिपेअर डिफरंट कंपाऊंड्स फ्रॉम दिस रिएक्टिव्ह मिथिलीन कंपाऊंड. जसं आता इथे आपण डाय अल्काइल डेरिव्हेटिव्ह इझिली आपण इथे प्रिपेअर केला. ठीक आहे, आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे ऍसिडिक हायड्रोलिसिस आणि कीटोनिक हायड्रोलिसिस. म्हणजे पुन्हा आपल्याला याच्यापासून बरेचसे कंपाऊंड्स कसे तयार करता येते ते पाहू आपण. आता ऍसिडिक हायड्रोलिसिस जर केलं आपण, दिस इज अ ऍसिटो ऍसिटिक इस्टर CH3C डबल बॉन्ड O, CH2C डबल बॉन्ड O, OC2H5. ओके, दिस इज अ ऍसिटो ऍसिटिक इस्टर विच इज अ रिएक्टिव्ह मिथिलीन कंपाऊंड. ओके, हा रिएक्टिव्ह मिथिलीन कंपाऊंड आहे ऍसिटो ऍसिटिक इस्टर. ओके, याचं जेव्हा आपण ऍसिडिक हायड्रोलिसिस करतो, रिमेंबर दॅट ऍसिडिक हायड्रोलिसिस इज कॅरीड आउट विथ कॉन्सन्ट्रेटेड NaOH और कॉन्सन्ट्रेटेड KOH. ओके, नेहमी लक्षात ठेवायचं, म्हणजे याच्यात लक्षात ठेवा ऍसिडिक हायड्रोलिसिस जेव्हा आपण करतो, याचा ऍसिडिक हायड्रोलिसिस म्हणतो म्हणजे काय, आपण इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड करत असतो जनरली, है ना. पण या केसमध्ये जे ऍसिडिक हायड्रोलिसिस करतोय आपण, दॅट हायड्रोलिसिस इज डन विथ द हेल्प ऑफ ऍसिडिक हायड्रोलिसिस. का बरं म्हटलंय? कारण इथे ऍसिड फॉर्म होते म्हणून. ठीक आहे, ऍसिड फॉर्म होते म्हणून या केसमध्ये इथे ऍसिडिक हायड्रोलिसिस म्हटलेलं आहे. ओके, नाहीतर आपण बाकीकडे ऍसिडिफिकेशन करतो तेव्हा इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड करत असतो, HCl किंवा H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये. पण हा जो ऍसिडिक हायड्रोलिसिस इथे जो शब्द यूज केलेला आहे, इट इज फॉर द फॉर्मेशन ऑफ ऍसिड. ओके, ऍसिड फॉर्म होते म्हणून याला आपण ऍसिडिक हायड्रोलिसिस म्हणतो. इथे कीटोनिक हायड्रोलिसिस का बरं म्हटले आहे? कारण कीटोन फॉर्म होतो म्हणून आपण कीटोनिक हायड्रोलिसिस म्हटलेलं आहे. ठीक आहे, पण या ज्या ऍसिड हायड्रोलिसिस किंवा कीटोनिक हायड्रोलिसिस या ज्या रिएक्शन्स आहे, these reactions we have to carry out in the presence of base. Acidic hydrolysis मध्ये we have to use a concentrated base, concentrated NaOH or concentrated KOH, whereas in ketonic hydrolysis we have to use dilute NaOH or dilute KOH. Okay, acidic hydrolysis में अपन concentrated KOH और concentrated NaOH यूज करेंगे to form an acid, and in ketonic hydrolysis we use a dilute NaOH or dilute KOH to form a ketone. Okay, now what is acidic hydrolysis? Acidic hydrolysis में एक्चुअली हाइड्रोलिसिस होना यानी क्या, इसकी रिएक्शन यानी इसके ऊपर वाटर मॉलिक्यूल्स ऐड करना. ओके, सो इन एसिडिक हाइड्रोलिसिस सिंस वी आर यूजिंग concentrated NaOH, two molecules of water will be added on this acetoacidic ester in this way. पहिला मॉलिक्यूल या पद्धतीने ऍड करायचा आपल्याला OH. ठीक आहे, OH म्हणजे H कुठे इकडे आला पाहिजे, हा जो पार्ट आहे ऍसिटो पार्ट जो आहे इकडला CH3C डबल बॉन्ड O, इथून इथे पहिला मॉलिक्यूल ऍड करायचा आहे. इकडे OH पार्ट आला पाहिजे, इकडे OH पार्ट आला पाहिजे आणि इकडे H पार्ट आला पाहिजे. दुसरा मॉलिक्यूल कुठे ऍड करायचा आहे, या OC2H5 वर. OC2H5 वर म्हणजे इथे इथेनॉल तयार झाला पाहिजे, आणि इथे OH इकडे ऍड झाला पाहिजे, म्हणजे या C डबल बॉन्ड O जो आहे इथे OH आला पाहिजे. या पद्धतीने आपण दोन वॉटर मॉलिक्यूल याच्यावरती ऍड केले, कशामध्ये, ऍसिडिक हायड्रोलिसिस मध्ये. आता तयार काय होईल पहा, CH3C डबल बॉन्ड OH हे झालं तयार, CH3C डबल बॉन्ड OH. प्रत्येकच वेळेस जेव्हा आपल्याला ऍसिडिक हायड्रोलिसिस करायचं असेल
तेव्हा या केसमध्ये तेव्हा आपल्याला 2 या पद्धतीचे वॉटर मॉलिक्यूल आपल्याला ऍड करावे लागतील. ओके, इन दिस वे, इकडे OH पार्ट, इकडे H पार्ट, इकडे OH पार्ट, इकडे H पार्ट. ठीक आहे. सो व्हॉट वी गेट, CH3C डबल बॉन्ड OOH, दॅट इज ऍसिडिक ऍसिडचा मॉलिक्यूल मिळाला आपल्याला. CH3C डबल बॉन्ड OH. इथे काय मिळेल, CH3, हे 2 ऑलरेडी आहे हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, CH3C डबल बॉन्ड OOH. ठीक आहे. इथे पण CH3C डबल बॉन्ड OOH मिळाला, इथे पण CH3C डबल बॉन्ड OOH मिळाला, प्लस इथे काय मिळालं, OH C2H5 म्हणजे C2H5OH मिळाला. ठीक आहे. म्हणजे 2 ऍसिडिक ऍसिडचे मॉलिक्युल्स मिळाले आपल्याला, 2 मॉलिक्युल्स ऑफ ऍसिडिक ऍसिड, that is 2 twice CH3C double bond OOH, 2 molecules of acetic acid and 1 molecule of ethanol. So this hydrolysis is called as acidic hydrolysis. Okay, या हायड्रोलिसिसला म्हणू आपण acidic hydrolysis. आता ketonic hydrolysis, what is ketonic hydrolysis? It is carried out in presence of dilute NaOH. डायल्यूट NaOH च्या प्रेझेन्स मध्ये किंवा डायल्यूट KOH च्या प्रेझेन्स मध्ये हे आपण हे करत असतो. तर इन दिस हायड्रोलिसिस वी हॅव टू ऍड ओनली 1 वॉटर मॉलिक्यूल. ओके, इन कीटोनिक हायड्रोलिसिस वी हॅव टू ऍड ओनली 1 H2O मॉलिक्यूल लाईक दिस. CH2 चा जो पार्ट आहे तिथे हा एक हायड्रोजन, CH2 आणि C डबल बॉन्ड O, याच्यामध्ये हायड्रोजन. C डबल बॉन्ड O च्या खाली ऑक्सिजन आला पाहिजे, म्हणजे हा CO2 तयार झाला पाहिजे, आणि इथे हायड्रोजन आला पाहिजे, म्हणजे C2H5OH. या पद्धतीने फक्त एकच वॉटर मॉलिक्यूल आपण इथे ऍड करतोय कीटोनिक हायड्रोलिसिस मध्ये, एकच वॉटर मॉलिक्यूल ऍड करतोय आणि तो या पद्धतीने करतोय. ठीक आहे. CH3 झालं पाहिजे इथे, या पद्धतीने इकडे हायड्रोजन आला पाहिजे, इथे CO2 फॉर्म झाला पाहिजे, आणि इथे C2H5OH तयार झाला पाहिजे. मग आता तयार काय झालं पहा, इथे CH3, C डबल बॉन्ड O, CH3, बरोबर आहे, प्लस CO2 प्लस C2H5OH, CH3C डबल बॉन्ड O, CH3, ऍसिटोन तयार झाला, प्लस CO2 प्लस C2H5OH. So such type of hydrolysis, it is called as ketonic hydrolysis because there is a formation of ketone on hydrolysis. ओके, आता प्रत्येकच वेळेस जेव्हा जेव्हा आपल्याला कीटोनिक हायड्रोलिसिस करायला सांगितलं तेव्हा H2O मॉलिक्यूल या पद्धतीने ऍड करायचा, H2O मॉलिक्यूल या पद्धतीने ऍड करायचा, आणि जेव्हा जेव्हा आपल्याला ऍसिडिक हायड्रोलिसिस काय म्हणजे ऍसिड तयार करायचं असेल आपल्याला, तेव्हा आपण ऍसिडिक हायड्रोलिसिस करू, तेव्हा H2O मॉलिक्यूल या पद्धतीने ऍड करायचा. ठीक आहे. आता समजा मोनो अल्काइल डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍसिडो ऍसिटिक इस्टर आहे, मोनो अल्काइल डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍसिडो ऍसिटिक इस्टर आहे. मोनो अल्काइल म्हणजे एक हायड्रोजन R नी रिप्लेस झालेला आहे. तर तुम्हाला कीटोनिक हायड्रोलिसिस करायचं आहे, म्हणजे कीटोन तयार करायचं आहे. काय कराल, डायल्यूट NaOH घ्याल किंवा डायल्यूट KOH घ्याल, H इकडे, O इथे आणि H इथे, म्हणजे काय झालं, CH2R है ना, C हा H इथे लागेल, पुन्हा H हा ऑलरेडी आहे एक H, दुसरा H लागेल हा, आणि R हा पार्ट जसा तसा C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे. मोनो अल्काइल सबस्टिट्यूटेड कीटोन इज फॉर्म. R च्या ठिकाणी R मे बी एनिथिंग. ओके, इट मे बी CH3 वगैरे वगैरे, इट मे बी C2H5, CO2 अलग निघाला, CO2 अलग निघाला, आणि C2H5OH अलग निघाला. So this is called as ketonic hydrolysis. Okay, then slide change झाली का? हो सर. हो सर. Now by using this concept of acidic hydrolysis and ketonic hydrolysis आणि acidic hydrolysis हा concept यूज करून we can prepare different acids and different ketones from by using acido-acidic ester. आता आपण कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचे आपल्याला कशापासून, ऍसिडो-ऍसिटिक इस्टर पासून. तर पहिले आपण करू ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड आपल्याला समजा ऍसिडो-ऍसिटिक इस्टर पासून तयार करायचं आहे. ठीक आहे. ऍसिड तयार करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. मग आपण काय करू, ऍसिडिक हायड्रोलिसिस करू. ऍसिडिक हायड्रोलिसिस करायचं आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड NaOH घ्यावं लागेल.
या पद्धतीने H2 मॉलिक्यूल ऍड करायचे आहे. इकडे OH H OH H. ठीक आहे, हे आताच रिएक्शन पाहिली आपण. इथे काय तयार झालं, ऍसिटिक ऍसिड तयार झाले. 2 मॉलिक्युल्स ऍसिटिक ऍसिडचे तयार झाले इथे आणि 1 मॉलिक्यूल याचा तयार झाला, आपल्या इथेनॉलचा तयार झाला. सो इन दिस वे वी कॅन प्रिपेअर ऍसिटिक ऍसिड फ्रॉम ऍसिटोऍसिटिक इस्टर जस्ट बाय ऍसिडिक हायड्रोलिसिस. ठीक आहे, आता याच्याच ठिकाणी तुम्हाला प्रोपिओनिक ऍसिड तयार करायचा आहे. आपल्याला प्रोपिओनिक ऍसिडचा फॉर्म्युला त्याच्यासाठी माहित असणं आवश्यक आहे. प्रोपिओनिक ऍसिड म्हणजे 3 कार्बन ॲटम असलेलं ऍसिड. ओके, प्रोपिओनिक ऍसिड म्हणजे 3 कार्बन ॲटम असलेलं ऍसिड. एक CH3 CH2 COH. दिस इज अ प्रोपिओनिक ऍसिड. दिस इज अ प्रोपिओनिक ऍसिड. ओके, हे ऍसिटिक ऍसिड झालं किंवा इथॅनोइक ऍसिड म्हणतात याला. याला 3 कार्बन आहे म्हणून याला प्रोपिओनिक ऍसिड म्हणतात. तर हे 3 कार्बन ॲटम वालं ऍसिड आपल्याला याच्यापासून तयार करायचं आहे. ठीक आहे, त्याला 3 कार्बन असणारं ऍसिड तयार करण्यासाठी आपल्याला काय तयार करायचं आहे, CH3 CH2 COH. ठीक आहे, तर या पार्ट पासून आपल्याला माहिती आहे की ऍसिड कोणत्या पार्ट पासून मिळणार आहे. या पार्ट पासून जो ऍसिड मिळणार आहे ते नेहमी पहा, लक्ष द्या, या पार्ट पासून जे ऍसिड मिळणार आहे ते नेहमी ऍसिडिक ऍसिडच मिळणार आहे. बरोबर आहे, इथे तर ऍसिटिक ऍसिडच मिळणार आहे. इथे काहीच चान्स नाही आहे. CH3 डबल बॉन्ड OH. बरोबर आहे, इथे ऍसिटिक ऍसिडच मिळणार आहे, कारण इथे आपण हायड्रोजनला काही रिप्लेस करत नाही दुसऱ्या अल्किल ग्रुपने. पण हे जे मधातलं ऍसिड जे तयार होत आहे, जसं इथे ऍसिटिक ऍसिड तयार झालं होतं या केसमध्ये, इथेच आपल्याला थोडं चेंज करावं लागेल जेणेकरून आपल्याला प्रोपॅनोइक ऍसिड आपल्याला मिळवता येईल. आता प्रोपॅनोइक ऍसिड मिळण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, इथे तर काय मिळालं, ऍसिटिक ऍसिड मिळालं. बरोबर आहे, प्रोपॅनोइक ऍसिड साठी काय पाहिजे आपल्याला, एक CH3 पाहिजे. बरोबर आहे, CH3 पाहिजे. CH2 इथून येऊन जातो, CH2 इथून येऊन जातो, इथे फक्त CH3 पाहिजे. CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. बरोबर आहे, म्हणजेच या हायड्रोजनच्या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला, फक्त CH3 पाहिजे, म्हणजे आपल्याला प्रोपॅनोइक ऍसिड मिळेल. बरोबर आहे, या हायड्रोजनच्या ठिकाणीच काय पाहिजे आपल्याला, CH3 पाहिजे, म्हणजे आपल्याला CH3 CH2 C डबल बॉन्ड OH एवढं मिळेल. ऍसिटिक ऍसिड तर मिळेलच प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, तर आता या हायड्रोजनच्या ठिकाणी CH3 कसा लावायचा, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. R कसा लावायचा, बेस घ्यायचा C2H5ONA. ठीक आहे, C2H5ONA घेतला तर हा हायड्रोजन काढेल, Na लागेल. नंतर अल्किल हेलाइड घ्यायचा. अल्किल हेलाइड आपल्याला मिथिल लावायचा इथे, तर मिथिल आयोडाईड घेतला आपण. मिथिल ब्रोमाइड घेता येते तुम्हाला. ठीक आहे, CH3 लावायचं असल्यामुळे CH3 घेतला आपण इथे, CH3I. ठीक आहे, मग काय लागेल इथे, हायड्रोजन गेट्स रिप्लेस बाय पहिले Na, दुसऱ्या रिएक्शन जेव्हा होईल तेव्हा दॅट Na विल बी रिप्लेस बाय CH3. ओके, सो वी गेट CH3 हिअर. इथे CH3 लागून जाईल. इथे CH3 लागला म्हणजे मिथिल डेरिव्हेटिव्ह तयार झाला. हा हायड्रोजन दाखवायच्या ऐवजी हा हायड्रोजन दाखवला इथे. इथे CH3 लावला आहे. ठीक आहे, झालं, म्हणजे मिथिल डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळून गेला इथे. आता काय करायचं आहे, आता ऍसिड हायड्रोलिसिस करायचं आहे. ऍसिडिक हायड्रोलिसिस करायचं आहे म्हणजे काय, या पद्धतीने OH OH ऍड केला आपण इथे. ठीक आहे, आता पहा इथे काय मिळालं आपल्याला, ऍसिटिक ऍसिडचा एक मॉलिक्यूल मिळाला. ठीक आहे, इथे ऍड होईल हायड्रोजन तेव्हा काय तयार होईल, CH3. इथे हा कार्बनला हा हायड्रोजन ऍड होईल, CH2 C डबल बॉन्ड OH. ठीक आहे, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. दिस इज CH3 CH2 C डबल बॉन्ड OH, म्हणजे CH3 CH2 C डबल, दॅट इज प्रोपिओनिक ऍसिड इज फॉर्म. प्रोपिओनिक ऍसिड तयार होतो, ऍसिटिक ऍसिड तयार होतो आणि इथेनॉल तयार होतो. ठीक आहे, सो इन दिस वे वी कॅन प्रिपेअर प्रोपिओनिक ऍसिड. प्रोपिओनिक ऍसिड सुद्धा आपण कशापासून तयार केलेला आहे, इथिल ऍसिडो ऍसिडिक इस्टर पासून. ठीक आहे, स्लाइड चेंज झाली. एन ब्युटिरिक ऍसिड आलं का, हो सर. हा नाही सर. हो हो सर. हा, एन ब्युटिरिक ऍसिड आलं. आता एन ब्युटिरिक ऍसिड मध्ये ब्युटिरिक ऍसिड म्हणजे किती कार्बन असायला पाहिजे, 4. CH3
CH3 CH2 CH2 COOH 1 2 3 4 कार्बन ऍटम असणार ऍसिड ब्युटेरिक ऍसिड. ओके, हे तयार करायचं आहे आपल्याला ऍसिटो ऍसिटिक इस्टर पासून. याच्यासाठी काय करावं लागेल, पहिले एक डोक्यात फिट करून घ्या की पहिलं जे आहे पार्ट तिथून आपल्याला ऍसिडिक हायड्रोलिसिस केल्यानंतर ऍसिटिक ऍसिडच मिळणार आहे. चान्सेस कुठे आहे आपल्याला ब्युटेरिक ऍसिड तयार करण्याचे? इथे. इथे 4 कार्बन ऍटम आणायचे आपल्याला. आहे किती? 2. एक, कारण इथे H2 मॉलिक्यूल ऍड होईल है ना, इथे H2 मॉलिक्यूल ऍड होतो, इथे H2 मॉलिक्यूल ऍड होतो. तर इथे तर तुम्हाला ऍसिटिक ऍसिडच मिळेल. इथे आता काय करायचं आहे तुम्हाला, इथे तुम्हाला किती कार्बन आणायचे आहे? 2 आहे, 2 आणायचे आहे. 2 आणायचे आहे म्हणजे C2H5 लावायचा आहे किंवा CH3CH2 लावायचा आहे. ठीक आहे, C2H5 म्हणा किंवा CH3CH2 म्हणा, 2 कार्बन आहेत म्हणजे इथिल ग्रुप लावायचा आहे. ठीक आहे, मग पहिली इथिल ग्रुप लावून टाकायचा याला. इथिल ग्रुप इथे लावा, सबस्टिट्यूट करण्यासाठी काय करावं लागेल? हायड्रोजनच्या ठिकाणी इथिल ग्रुप लावायसाठी काय करावं लागेल? पहिले बेस सोबत रिएक्शन करायची, C2H5OH C2H5Na. ठीक आहे, C2H5ONM इट इज अ बेस, इट इज अ सोडियम इथॉक्साइड, इट इज अ बेस. ओके, पहिले बेस सोबत रिएक्शन केली, इथे याने आलं. नंतर इथिल आयोडाइड सोबत किंवा इथिल ब्रोमाइड सोबत. का बरं इथिल ब्रोमाइड सोबत किंवा इथिल आयोडाइड सोबत रिएक्शन केली? कारण आपल्याला इथे C2H5 लावायचा आहे म्हणून. ओके, आपल्याला 4 कार्बन ऍटम इथे पाहिजे. देअरफॉर सेकंड रिएक्शन इज विथ C2H5OH C2H5I. आता या रिएक्शन मुळे काय होईल? दिस हायड्रोजन ऍटम गेट्स रिप्लेस्ड बाय C2H5. ओके, this hydrogen atom will get replaced by C2H5. Okay, so we get a ethyl derivative here. So we get a ethyl derivative here. Now, once we get the ethyl derivative, now we can do the acid hydrolysis. आता acid hydrolysis करा. काय झालं? acid hydrolysis केल्यानंतर आपण या पद्धतीने ऍड करतो वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, तर ऍसिटिक ऍसिड तयार झालं, बरोबर आहे. इथे C2H5 CH2 है ना, C2H5 म्हणजे CH3CH2, C2H5 म्हणजे CH3CH2. ठीक आहे, C2H5 CH2 C डबल बॉन्ड OOH, C डबल बॉन्ड OOH म्हणजेच काय तयार झालं? C2H5 म्हणजे CH3CH2, हा CH2 CO C डबल बॉन्ड OOH, ब्युटेरिक ऍसिड तयार झालं. सेकंड मॉलिक्यूल हा झाला ऍसिटिक ऍसिडचा आणि हा झाला इथेनॉलचा. Okay, so in this way we can prepare butyric acid from acetoacetic ester. Now also you can prepare N-valeric acid. N-valeric acid म्हणजे पेंटॅनोइक ऍसिड. N-valeric ऍसिडलाच आपण पेंटॅनोइक ऍसिड म्हणतो. पेंटॅनोइक ऍसिड ला कॉमन नेम आहे व्हॅलेरिक ऍसिड. ठीक आहे, म्हणजे 5 कार्बन ऍटम असणार ऍसिड. मग 5 कार्बन इथे पाहिजे आता 2 आहे इथे, आता 3 लावा लागेल म्हणजे C3H7 लावा लागेल, बरोबर आहे ना. C3H7 म्हणजे CH3CH2CH2 है ना, हे लावा लागेल इथे. त्या पद्धतीने मग C3H7I घेतला आपण इथे. इथे मग काय होईल याची रिएक्शन? पहिले सोडियम इथॉक्साइड सोबत केली, नंतर C3H7I सोबत केली, मग C3H7I काय करेल? त्या हायड्रोजनला रिप्लेस करेल. पहिले बेसनी हायड्रोजन काढला, नंतर इथे अल्किल ग्रुप लावला, दॅट इज C3H7 ग्रुप लावला, इथे लावला म्हणजे एन प्रोपिल डेरिव्हेटिव्ह तयार झाला. आता ऍसिड हायड्रोलिसिस करा. इकडला मॉलिक्यूल तर ऍसिटिक ऍसिडचा तयार होईल. इथे C3H7 CH2 COOH तयार होईल. ठीक आहे, C3H7 CH2 COOH म्हणजे हे एन व्हॅलेरिक ऍसिड तयार झालं. इथे ऍसिटिक ऍसिड आणि इथेनॉल मिळाला. ठीक, सो दिस इज द सिंपल रिएक्शन्स बाय विच वी कॅन प्रिपेअर अ carboxylic acid. Now isobutyric acid. आयसोब्युटेरिक ऍसिड मध्ये आयसो म्हणजे काय? 2 मिथिल ग्रुप असे लागलेले असतील या कार्बन ऍटमला, 2 मिथिल ग्रुप या पद्धतीने लागलेले असतील तर त्याला आयसोब्युटेरिक ऍसिड असं म्हणतो आपण. त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला? 2 मिथिल ग्रुप लागलेले पाहिजे आता, म्हणजे दोन्ही हायड्रोजन इथे मिथिल ग्रुपने आपल्याला रिप्लेस करावे लागतील. ठीक आहे, टाइम संपलेला आहे आपला. कॉलेजला येणार आहे का नाही?
हो सर. येतात. ठीक आहे.